बाहेरून यायच्या आधी उमाई आली होती मायणीवरून. आजीला बरं वाटत नव्हतं म्हणून 2 दिवसासाठी न्यायला आली होती. मी विचारलं सासूबाईंना, पण मी सासूबाईंना शब्द दिलाय ना, आठवतंय तुम्हाला? मी माहेरी कधीच जाणार नाही, पण यांना आता शिक्षा नको की मी माहेरी जाणार नाही. आणि गेलेच तर माझी सगळी कामं तुम्हाला करावी लागतील, म्हणून मी नाही गेले. हो का? म्हणजे उपकारच केलेस माझ्यावर आणि म्हणून मध्यरात्री आंबील करत होतीस? तू इथे आजी 3 कोसावर आंबील कशी पोहोचणार? दिव्य केलंस तशी जाणार होतीस रात्री न विचारता? उगाच काहीही बोलू नकोस. आणि सकू, मला तर तू सांगूच नको. जेव्हा जेव्हा तुझ्या पाठीशी उभा राहतो तेव्हा तूच मला तोंड कशी पाडतेस. आणि असे खुळ्यासारखे विचार करणं बंद कर. दही काला खायला कृष्णच काय आला, आजीसाठी आंबीलच काय केलीस. मला ना तुझ्याबद्दल खरंच वाईट वाटतं. तू मनाने लबाड नाहीस, पण सगळ्यांना ते पटण्यासाठी तुला स्वतःबद्दल आधी विश्वास तयार करावा लागेल. तेव्हा आधी स्वतःच्या चुका सुधार आणि डोक्यातला हा नादिष्टपणा सोड. हात जोडतो मी, माझी आई. अगं बाई, एवढंच बघायचं राहिलं होतं, बायकोला हात जोडतोस? पाय धरून आशीर्वाद पण घे, म्हणजे धन्यच होऊ आम्ही. आधीच ही चाकू हळू बाई, त्यात तू बोलत बस तिच्याशी, मग झालं, कामाचं कल्याण झालं. त्या गंगीचा पत्ता नाहीये, आज आलीच नाहीये अजून. कुठे उन्हाळतीये देव जाणे. सखू, आज भांडी पण तुलाच घासायची आहेत, त्यामुळे आटप पटापटा. आणि काय ग, तो एक बोलतोय, तुला समजत नाही? तुला सांगायला नको काम आहेत म्हणून? बसलीये गुलुगुलू करत.